नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांच्यासाठी 114 जागांसाठी वॅकन्सी आलेली, परंतु याचा जो एग्जाम पॅटर्न आहे तर तो थोडा वेगळा आहे। बाकीच्या मनपांसोबत जर आपण कंपेअर केला तर आपल्याला याच्यात दोन महत्त्वाचे बदल जे आहेत तर ते दिसतात आणि हे दोन महत्त्वाचे बदलच आपल्याला कट ऑफवर जे आहेत तर ते परिणाम करताना दिसतात। तर याचा नेमका काय कट ऑफवर देखील परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टींविषयी आज आपण जे आहे तर ते चर्चा करणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही देखील नाशिक मनपासाठी तयारी करत असाल, जे कोणी मेकॅनिकलचे उमेदवार असतील, मेकॅनिकलसाठी आपली संपूर्ण रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे। टेक्निकल, नॉन टेक्निकल असे सर्व सब्जेक्ट्स तुमच्या याच्यातून जे आहेत तर ते कव्हर होतील। त्यासोबतच सिव्हिलसाठी देखील संपूर्ण सरळ सेवेसाठी तुमची बॅच अवेलेबल आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी ज्या आहेत तर ते इथं असणार आहे। तर तुम्ही ही बॅच जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात। त्यासोबतच इलेक्ट्रिकल साठी जे आहेत तर ती पण बॅच अवेलेबल आहे, म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्व बॅचेस आपल्याकडे जे आहेत तर ते अवेलेबल आहेत मित्रांनो। बघा, नाशिक मनपामध्ये जे आहेत तर ते एई साठी ऍड आलेली, जेई साठी ऍड आलेली आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता याच्यासाठी जे आहेत तर ती जाहिरात आपल्याला इथं आलेली दिसते। अनुभवाची अट आहे, त्याच्यावर विद्यार्थी प्रयत्न करतायत, आम्ही देखील काही प्रयत्न करतोय, पण तुम्हाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न जे आहेत तर ते करावे लागणार आहेत। ठीक आहे, चला तर बघूया आता याचा जो एग्जाम पॅटर्न दिलेला आहे तर तो कशा पद्धतीने दिलेला आहे। सगळ्यात आधी आपण असिस्टंट इंजिनियरचा बघूया, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल यांचा सारखाच दिलेला आहे, जवळपास फक्त थोडासा फरक आपल्याला इथे दिसतो। बघा, विषय किती आहेत पहिले हे समजून घ्या। तुम्हाला इथं 4 विषय अभ्यासायचे, 4 नाही जास्त ते, पण 4 विषय अभ्यासायचे। पहिला कोणता आहे? मराठी हा विषय एक, दुसरा कोणता आहे? इंग्रजी, तिसरा कोणता आहे? जीके आणि चौथा कोणता आहे? टेक्निकल विषय। आता टेक्निकल मध्ये तुमची पूर्ण डिग्री आणि डिप्लोमाचे सर्वचे सर्व विषय येतात, जे तुम्ही 4 वर्षात 3 वर्षात अभ्यासलेले ते सगळे विषय येतात मित्रांनो इथं या 50 याच्यासाठी। तर हे 4 विषय, दोन महत्वाचे मी बदल तुम्हाला सांगितले होते। एक महत्वाचा बदल याच्यात जो आहे तर तो कोणता विषयाचा आहे? एक विषय नाही आपल्याकडे, बौद्धिक चाचणीचा विषय नाही। मी तुम्हाला बाकीचे जे एक्झाम पॅटर्न आहेत तर ते तुम्हाला दाखवतो। फॉर एक्झाम्पल हा पुणे जेईचा एक्झाम पॅटर्न दाखवतो सिव्हिलचा। मराठी विषय, इंग्रजी विषय, सामान्य ज्ञान विषय, बौद्धिक चाचणी विषय आणि टेक्निकल विषय। म्हणजे काय? पहिला बदल महत्वपूर्ण म्हणजे काय? विषय नाहीये, एक विषय आपल्याला इथं गायब दिसतो। आता तो नंतर ऍड होईल का डायरेक्ट प्रश्न येतील ते आपण सांगू शकत नाही, पण तिथं तरी कुठलाही उल्लेख नाही। पहिला बदल काय की एक विषय त्यांनी गायब केलेला आहे, तो म्हणजे रिझनिंगचा विषय, आणि याचा कट ऑफवर परिणाम होईल मित्रांनो। तो कसा होईल मी तो तुम्हाला पुढे सांगतोच, पण एक महत्वाचा बदल काय दिसला तो। त्याच्यानंतर प्रश्नांची संख्या तुम्ही पाहिली तर ही थोडी वेगळी आपल्याला इथे दिसते। तर दुसरा महत्वाचा बदल म्हणजे इथं असलेली प्रश्नांची संख्या। पीएमसी जेईचा हा आहे, त्याच्यानंतर नागपूर जेई मध्ये पण बघा रिझनिंग हा विषय होता, इथं रिझनिंग हा विषय नाही आहे। त्यासोबतच बीएमसी ला पण रिझनिंग हा विषय होता, इथं रिझनिंग विषय नाही आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला एक महत्वपूर्ण बदल कळाला की इथं आपल्याला रिझनिंग विषय जो आहे तर तो इथं दिसत नाही। ओके, त्याच्यानंतर प्रश्नांची संख्या किती असणार आहे हे आपण पाहूया। बघा, ए साठी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्यासाठी सारखंच आहे, काय की मराठीवर 15 प्रश्न येतील, त्याच्यानंतर इंग्रजीवर 15 प्रश्न येतील, जीके वर मात्र 20 प्रश्न येतील आणि टेक्निकलचे तुमचे 50 प्रश्न येतील। ठीक आहे, आता तुम्ही 4 वर्ष केलं असेल, 3 वर्ष डिप्लोमा केला असेल, तुमची टेक्निकलचं नॉलेज चांगलं आहे हे मानूया आपण, पण सामान्य ज्ञान हा विषय जो उमेदवाराने कधी अभ्यास नाही केलेला, कारण की खूप सारे विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल येतात, त्यांनी खूप सारे वर्ष झाले म्हणजे अभ्यास सोडलेले, किंवा इंजिनिअरिंग नंतर त्यांनी कधी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नाही केला, नाशिकमध्ये राहतात, नाशिकच्या रिजन मध्ये राहतात, आजूबाजूला धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर मधले काही उमेदवार आहेत, तर यांना अप्लाय करायचंय, यांनी कधी अभ्यास नाही केला, यांच्यासाठी मात्र हा जीएस विषय थोडासा डोकेदुखी ठरू शकतो, कारण की जीएस मध्ये खूप सारे विषय येतात ना मित्रांनो, इतिहास येतो, भूगोल येतो, राज्यशास्त्र येतो, चालू घडामोडी येतात, तर या अनेक विषय जे आहेत तर ते समाविष्ट असतात। म्हणून जो कोणी नवीन उमेदवार असतो ना त्याला हे टेक्निकलचे सगळे विषय अभ्यासणं आणि जीकेचे सगळे विषय अभ्यासणं थोडा अवघड जातो, म्हणून याचा कट ऑफवर परिणाम होतो मित्रांनो। काय परिणाम होतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी फक्त 15ला जीके जर असेल, 15ला जीके असेल, काही ठिकाणी 10ला जीके असतं, पण तुम्हाला एक रिझनिंग नावाचा विषय असतो मित्रांनो, आणि रिझनिंग इंजिनिअरिंग उमेदवारांचा चांगला असतो, कारण की काही उमेदवार गेटची परीक्षा देतात, काही इतर परीक्षा देतात, त्याच्यामध्ये रिझनिंग हा विषय असतो, रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड असतो। उलट इंजिनिअरिंग उमेदवार जास्त हायर लेवलचे ऍप्टिट्यूड रिझनिंगचा अभ्यास करतात। इथं जर समजा 15 प्रश्न असतील तर ते हमखास मित्रांनो, हमखास 13 ते 14 प्रश्न इझिली सॉल्व्ह करतात। काही मुलं आउट ऑफ प्रश्न सॉल्व्ह करतात विदाऊट एनी अभ्यास, कारण की लॉजिक चांगलं असतं किंवा इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये ते थोडंसं लॉजिक डेव्हलप होतं त्यांचं। तर हा एक त्यांचा जो आहे तर तो गुण वाढवण्याचा प्रकार असतो मित्रांनो, तोच इथं नाही आहे। इथं जीके वर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे। बघा,
मराठी ठीक आहे, मराठीचे काही एवढे अवघड प्रश्न येत नाही, इंग्रजीचे पण होऊन जातं, पण हा जीके तुम्हाला कट ऑफ साठी इथं परिणाम करू शकतो आणि रिझनिंग हा विषय नसल्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या उमेदवारांच्या कट ऑफवर इथं परिणाम आपल्याला इथं दिसू शकतो. ओके, आता बघा इथं प्रश्नांची संख्या 15, 15 आणि 20. इथं जीकेला जास्त महत्व आपल्याला इथं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे टेक्निकलचे 50, तो काही प्रॉब्लेम नाही. सिव्हिलमध्ये हेच 15, 15, 15 आणि टेक्निकलला इथं जे आहे तर ते जास्त महत्व दिलेलं आहे, म्हणजे ज्याचं टेक्निकल स्ट्रॉंग असेल त्याचे सिलेक्शनचे चान्सेस इथं जास्त असतील. त्याच्यानंतर जेई साठी बघा इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल आणि वाहतूक यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा आपल्याला हे असे हे अल्टरनेट मध्ये वेगवेगळे हे दिसतात मित्रांनो. तुम्ही बघा अल्टरनेट मध्ये वेगवेगळे एक्झाम पॅटर्न आहेत बघा. याच्यात मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान इथं पुन्हा 20 आणि टेक्निकल 50. त्याचबरोबर मेकॅनिकलला सेम आहे, मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञानचे 20 आणि टेक्निकलचे 50. ही जीकेच खऱ्या अर्थाने तुमचं एक गेम चेंजर ठरणार आहे बघा. मराठीत गुण घेणार, इंग्रजीत गुण घेणार, टेक्निकल मध्ये तुम्ही गुण घेतले. जीएस सगळ्यांसाठी म्हणजे जेवढे काही मेकॅनिकल साठी असतील त्यांच्यासाठी एक समान संधी उपलब्ध करून देण्यासारखं असेल. म्हणजे काय की कोणालाच येत नाही म्हणून तिथे जास्तीत जास्त उमेदवार जे जीके मध्ये जास्त गुण घेतील ना त्यांना तो फायदा जो आहे तर तो होणार आहे मित्रांनो. ओके, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पण हेच पुन्हा सिव्हिलला जीके थोडं 5 प्रश्नांचं कमी आहे. 5 प्रश्न म्हणजे तुम्ही समजता का मित्रांनो, 10 गुण आहेत तुमचे आणि 10 गुण म्हणजे खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो इथं. ओके, पुढे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिक, तर हे यांचा पण एक्झाम पॅटर्न याच पद्धतीने दिलेला आहे. महत्वाच्या बदलमध्ये आपल्याला 2 महत्वाचे बदल जे आहेत तर दिसतात. एक म्हणजे एक आपला रिझनिंगचा विषय गायब झालेला आहे. दुसरं प्रश्नांच्या संख्येमध्ये जीएस ला जास्त वेटेज दिलेले, ज्याच्या माध्यमातून जे नवीन तयारी करणारे उमेदवार असतील त्यांना मात्र जीएस मध्ये जास्त मेहनत जी आहे तर ती करावी लागणार आहे. सिव्हिलचे खूप सारे उमेदवार आधीपासून तयारी करतात वगैरे, त्यांना काही फरक पडत नाही जीएसचे 50 मार्क देऊ का 20 मार्क देऊ, कारण की त्यांची तयारी तेवढी झालेली असते. पण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचे खूप सारे उमेदवारांच्या वॅकन्सी येत नाही सरकारमध्ये, म्हणून ते त्यांचा प्रायव्हेट जॉब किंवा त्यांची वेगळी तयारी करत असतात ते. पण त्यांच्यासाठी इथं जीएस वर थोडं कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे, किंवा जीएस ला जर ते गुण घेऊ शकत नसतील जास्त तर त्यांना मराठी, इंग्रजी आणि त्याचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे तो इतका स्ट्रॉंग करावा लागेल की तिथं त्यांना गुण जे आहेत तर ते कव्हर करावे लागतील. हा एक महत्त्वपूर्ण बदल तुमच्या कट ऑफ वर जो आहे तर तो होऊ शकतो मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण पाहिलेल्या. आता जीएस मध्ये ना खूप साऱ्या गोष्टी असतात, जीएस मध्ये खूप जबरदस्त सिलेबस असतो, तो काही एवढा काही कव्हर करणं एवढ्या काही कमी दिवसात पॉसिबल होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. याच्यासाठी टीसीएस एक्झाम गाईड नावाचं आपलं पुस्तक आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये टीपीए, पीएमसी, डीव्हीएटी, डब्ल्यूआरडी, आयटीआय इन्स्ट्रक्टर, माडा, भूमी अभिलेख यांचे सर्वांचे जे काही प्रश्न झालेले असतील टीसीएसचे जवळपास 4600 प्रश्न आहेत. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जे तुमचे जीएसचे आहेत ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करा, इंग्लिशचे प्रश्न सॉल्व्ह करा. बघा मराठी इंग्रजीला वेगळा काहीच अभ्यास करायची गरज पडणार नाही. मराठी इंग्रजीला मोजून काही हार्डली काही कमी टॉपिक असतात. आता कोणते टॉपिक असतात त्याच्याविषयी एक सेपरेट सेशन तुम्हाला जर पाहिजे असेल की सर आम्हाला सांगा की मराठीचे कोणते टॉपिक येतात, इंग्रजीचे कोणते टॉपिक येतात, जीएस मध्ये काय टॉपिक विचारले जातात, याच्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये ना यस टाईप करा. जास्तीत जास्त उमेदवारांनी कमेंट मध्ये जे ना यस टाईप करा. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर्स तुमच्यासाठी एक्सपर्ट फॅकल्टी कडून घेऊन येऊ. म्हणून जे कोणी तयारी करत असेल ना त्यांनी हे पुस्तक नक्की वापरा मित्रांनो, तुम्हाला याचा 100% फायदा होईल मित्रांनो. याच्या मधला जो टॉपिक पॅटर्न आहे तर तो तुम्हाला ऍज इट इज नाशिक मनपामध्ये दिसणार आहे प्रश्न विचारण्याचा, आणि याचा तुम्हाला 100% फायदा होईल. म्हणून तुम्ही हे पुस्तक घेऊन याच्यामधील जे जीएसचे प्रश्न असतील, रिझनिंगचे सोडून द्या कारण की रिझनिंग तुम्हाला दिलेलं नाही, हा भविष्यात ऍड झाला तर तुम्हाला वेल अँड गुड असणार आहे. त्यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग साठीचं पण आपलं हे एक्झाम गाईड आहे, ते तुम्ही बघू शकतात. आणि सीए साठीचं सेपरेट एक्झाम गाईड आपण इथं लॉन्च केलेले आहे. आयटीआय, डिप्लोमा, डिग्री, सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज सगळे प्रश्न जे आहेत तर ते आपण इथं वेगवेगळे केलेले आहेत मित्रांनो. वाटल्यास मी तुम्हाला शो करतो बघा. हे आपलं हे असं पुस्तक आहे सीए एक्झाम गाईडचं, सिव्हिल वाल्यांसाठी हे चांगलं पुस्तक आहे. टॉपिक वाईज सगळे प्रश्न विथ एक्सप्लेनेशन या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत, म्हणून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. बाकी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांनी हे पुस्तक आवर्जून म्हणजे 101% त्यांनी ऑर्डर करायचंच आहे, कारण की तुम्हाला याच्याशिवाय अभ्यास जो आहे तर तो तुमचा कंप्लीट होणार नाही. बाकी काही नाशिक मनपाच्या संदर्भात एक्सपिरियन्स आहे नाही आहे त्याच्या संदर्भात ज्या काही अपडेट असतील, ज्याच्या संबंधित काही पाठपुरावा असेल तो आमच्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही जे काही उमेदवारांना पाहिजे असेल की नकोय बा आम्हाला एक्सपिरियन्स, तर त्यांनी देखील पाठपुरवठा सुरू ठेवा. काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते मिळून जाणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.